हॅलो, वेलकम टू माय चॅनल आरतीज डायरी। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। आम्ही पण मजेत आहोत। खूप दिवसापासून हा ब्लॉग राहिला होता एडिट करायचा। नुर्वी खूप दिवसापासून म्हणत होती की डोसा वगैरे खायचा आहे, इडली खायची आहे। तिला डोसा खूप आवडतो आणि तिला चटणी नाही आवडत, तिला सांबार आवडतं। त्यामुळे डोसा आणि सांबार खाते ती। पण मी काही सांबार नव्हतं बनवलं, कारण मी नेहमीच तिला सांबार बनवून देते। म्हणलं बटाट्याची भाजी आणि चटणी बनवावी, कारण की तिला बाकी पण गोष्टी सवय लागल्या पाहिजेत ना खायच्या म्हणून। तर सकाळीच उडीद डाळ, तांदूळ आणि थोडेसे त्याच्यामध्ये मी मेथ्या टाकल्या होत्या। मेथ्या जर आपण नेहमी खात नाही, अशाच वेळी मी मेथ्या यूज करते, म्हणजे जेव्हा डोसा इडली वगैरे बनतो किंवा आप्पे वगैरे बनवते तेव्हा। तर मग इकडे तेच वाटून घेत होते। याचं जे प्रमाण आहे ते मी 2 वाटी जर तांदूळ घेत असेल तर मग अर्धी वाटी उडीद डाळ टाकते आणि 1 चमचा मेथ्या टाकते। तसं तर मी कधी कधी अंदाजेच करते, होऊन जातं ते मॅनेज। डोशासाठी मला काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त इडलीसाठीच जेव्हा बनवते तेव्हा पूर्ण प्रमाण असं मला मेजर करून घ्यावं लागतं। हॅलो, तर मी आज सकाळीच ठरवलं होतं की उद्या डोसे बनवायचे आहेत, म्हणून आज सकाळी मी तांदूळ भिजवले होते, त्यात उडीद डाळ आणि थोड्याशा मेथ्या टाकल्या होत्या। तर आता रात्र झाली म्हणून मग मी सगळं ते दळून ठेवलंय। बघ बरे, आपलं हे 2 रेडी झालं, हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्ट्स हे आणि आपलं हा ते काढते ना। तर आपल्याला कुठं लावायचं, हे तू लावलं ना, इथे रेस दाखवले ना। आता इथे आपल्याला हॉट आणि कोल्डचे ऑब्जेक्ट लावायचे। ओके, आता हे कसं आहे, आईस्क्रीम कोल्ड आहे का हॉट आहे? कोल्ड इथे। ओके, आणि हे काय इथे आपण काय करायचं? नुर्वीचा होमवर्क करून घेत होते। त्यांना सांगितलं होतं की पॅरेंट्सच्या हेल्पनी करून घ्यायचं आहे म्हणून, तर तेच चाललं होतं आमचं इथे। तर सकाळी चेक करत होते की पीठ छान फर्मेंट झालंय की नाही। तर हो, मस्त असं पीठ फर्मेंट झालं होतं। असं पण थोडंसं जास्त ऊन नाहीच आहे आजकाल, जरा पावसाळ्यामुळे थोडंसं पीठ एवढं पण नव्हतं झालं, पण जेव्हा आपण डोसा बनवतो तेव्हा चालून जातं। इडलीसाठी छान फ्लफी होण्यासाठी चांगलं फर्मेंट व्हावं लागतं। इथं बटाटे उकडण्यासाठी बटाटे घेतले होते, छान धुतले आणि मग नंतर कुकरमध्ये उकडायला ठेवले। आणि मी नेहमी नाश्त्यापुरतंच भिजवत असते जे उडीद डाळ किंवा तांदूळ जे आहेत ते, कारण की नंतर दिवसभर ते खाऊ वाटत नाही एकदा सकाळी नाश्त्याला खाल्ल्यावर। मला चटणीची तयारी करायची होती, त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि ओलं खोबरं पण होतं माझ्याकडे, त्याची चटणी छान लागते। आणि कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे टाकते, जिरे, त्यानंतर मीठ आणि थोडीशी साखर टाकत असते मी। दही वगैरे टाकत नाही आणि शेंगदाणे पण नाही टाकत। अशी चटणी मी नेहमी बनवते, खूप छान लागते। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। तर मग मिक्सरला याची छान चटणी बनवून घेतली। तुम्ही कशा प्रकारची चटणी बनवता इडली आणि कधी डोसा केला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर मग इकडं मी बटाट्याची भाजी तयार करत होते। मग तेलामध्ये हिंग टाकलं, मोहरी टाकली, जिरे टाकले आणि नंतर मग लसूण टाकला, नंतर कढीपत्ता टाकला, हिरवी मिरची टाकली। त्यांना छान असं तेलामध्ये थोडा वेळ फ्राय करून घेतलं। नंतर कांदा टाकला। बऱ्याच छोट्या लेकरांना बटाट्याची भाजी आवडती, येल्लो कलरची वगैरे, पण नुर्वीला बटाट्याची भाजी आवडत नाही। ती मध्ये मध्ये आलूचा पराठा पण खायची छान, पण परत तिने बंद केलं खायचं। भेंडीची भाजी तर अजिबात तिला असं नाही झालेलं की आवडत नाहीये वगैरे, कधी पण खायला रेडीच असते। तर मग इकडून हे बटाटे उकडले होते, तर मग त्यांना छान थंड पाण्यामध्ये ठेवलं थोडा वेळ, म्हणजे नंतर पटकन इझी जातं करायला। मग इथे चवीप्रमाणे मीठ टाकलं, हळद टाकली, त्यानंतर मग हलवून घेतलं थोडंसं आणि मग हे जे बटाटे आहेत त्यांना छान असं पील करून घेतलं। आणि मग खूप गरम होतं, थोडा चटका पण बसत होता, पण म्हणलं चला आता पटपट करून घ्यावं, कारण की बराच वेळ होऊन जातो नंतर। आणि छान असे त्याला कट केले, गरम गरम होते तेव्हाच कट करून टाकले आणि मग नंतर आपल्या कढईमध्ये टाकून घेतले। आणि नंतर मग कोथिंबीर वरून गार्निश केली आणि छान असं बराच वेळ त्याला परतून घेतलं। मग बटाट्याची भाजी पण रेडी झाली। त्यानंतर आपला जो आपण जी चटणी केली होती ती पण रेडी होती। नंतर आता फक्त डोशाची तयारी करायची बाकी होती। जे डोशाचं बॅटर होतं त्याच्यामध्ये मग पाणी ॲड केलं, जेवढी आपल्याला कन्सिस्टन्सी लागते डोसा बनवण्यासाठी तेवढं। तुम्ही जर पेपर डोसा वगैरे किंवा खूप पातळ डोसा तुम्हाला आवडत असेल तर जास्त पाणी टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलं आणि खूप वेळ हलवून घ्यायचं, म्हणजे डोसा असा पटकन छान जाळीदार बनतो। नंतर तवा छान तापून घेतला आणि हा जो नॉनस्टिकचा तवा आहे तो बरेच दिवस झाले माझ्याकडे आहे, तर अजिबात त्याच्यात चिटकत सुद्धा नाही।
तर छान असं बॅटर टाकून घेतलं आणि मी याच्यावर झाकण वगैरे काहीच ठेवत नाही. आणि माझं इकडं सगळं रेडी होतं आणि नुरवी अजून झोपेतून उठलीच नव्हती, कारण सॅटर्डे संडे सुट्टी असल्यावर जास्त वेळ झोपते ती. मग आम्ही दोघांनी पण नाश्ता करून घेतला. त्यानंतर मग तिचं आवरून तिला पण नंतर खाऊ घातलं. तर असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला? भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.